नमस्कार, आपण पाहत आहात एसबीएन मराठी आणि मी वैष्णवी जाधव। एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर। हेडलाईन प्रायोजक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक। आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज। मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणे, रायगडमध्ये रेड अलर्ट। मुंबईसह कोकणातील शाळांना सुट्टी जाहीर। मध्य रेल्वे ठप्प तर पश्चिम रेल्वेलाही फटका। महालक्ष्मी व सह्याद्री एक्सप्रेस रद्द। कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू। सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी 34 फुटापर्यंत जाण्याची शक्यता। जिल्हाधिकाऱ्यांचा सतर्कतेचा इशारा। अवघ्या वर्षभरातच सत्ताधारी भाजपला महापालिकेत फुटीचं ग्रहण। स्थायी समिती सदस्य निवडीवरून आनंदा देवमाने यांचे बंड। मिरजेत खाडेंच्या विरोधात आमदारकी लढवण्याचा इशारा। गडचिरोलीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत। 100हून अधिक गावांचा संपर्क तुटला। प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा। पाण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचे चक्क जलसमाधी आंदोलन। कडेगाव येथे तलावात जलसमाधी घेत शेतकऱ्यांचे प्रलंबित मागण्यासाठी आंदोलन सुरू। जतमध्ये प्रभागातील कामात तक्रार केल्या प्रकरणावरून सभागृहातच हाणामारी। पालिकेसमोर राष्ट्रवादीचे टिम्मू येडके, भाजपचे उमेश सावंत यांच्या गटात जोरदार राडा। राष्ट्रवादीमुळे हर्षवर्धन पाटील काँग्रेसला रामराम ठोकण्याची शक्यता। 10 तारखेला निर्णय जाहीर करणार। मित्रपक्षाने घात केल्याचं सांगत राष्ट्रवादीवर टीकास्त्र। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी DK शिवकुमार यांना ईडीकडून अटक। राजकीय वैमनस्यातून अटक झाल्याची काँग्रेसची टीका। कर्नाटकात कार्यकर्त्यांचे आंदोलन सुरू। मिरजेत डेंग्यू साथीच्या आजाराचे थैमान। 2 बालकांचा बळी। नामदार सुरेश खाडे मात्र महाजनादेश यात्रा निवडणुकीत मग्न। साताऱ्यात उदयनराजे आणि राजू शेट्टी यांच्यात बंद दरवाजा आड चर्चा। भाजप प्रवेशावरून उदयनराजेंची मनधरणीची चर्चा निष्फळ। आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये राज्यामध्ये एकामागोमाग एक सगळी मंडळी आज भाजपमध्ये किंवा सेनेमध्ये जाताना दिसत आहेत। अशा परिस्थितीमध्ये जर का जनमानसामध्ये स्थान असणारे सगळेच लोक जर का असा निर्णय घ्यायला लागले तर मग सर्वसामान्यांचा आवाजाला वाली कोण? आणि मग त्या संदर्भामध्ये सामान्यांचा आवाज खरं तर विरोधी पक्षानंच राहिलं पाहिजे। आणि मग मजबूत विरोधी पक्षाची आणि विरोधी नेत्यांची सुद्धा आवश्यकता आहे। आज ती पोकळी महाराष्ट्रामध्ये दिसते आहे। हेडलाईन्स प्रायोजक सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल। जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा। सांगली मिरज रोड, मिरज। कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे। 73,000 क्युसेक्स पाण्याचा कृष्णा नदीत विसर्ग असून सांगलीतील कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये पुन्हा वाढ सुरू झाली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे। सांगलीचा कृष्णा नदीचा महापूर येऊन अजून महिना संपला नसताना पुन्हा पाण्याची पातळी वाढू लागली आहे। कोयना धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होते। सध्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये संततधार पाऊस सुरू आहे, तर धरण जवळपास भरल्यानं धरण प्रशासनाकडून कृष्णा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग कालपासून सुरू करण्यात आला। मंगळवारी सकाळपासून पडणारा पाऊस लक्षात घेऊन विसर्ग वाढवण्यात आला।
आज सकाळपासून 73,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे. 24 तासांमध्ये पाण्याची पातळी वाढणार आहे. सांगलीमध्ये बुधवारी दुपारच्या सुमारास 10 फुटांवर पाण्याची पातळी असून येत्या 2 दिवसात कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस कायम राहिल्यानं पाण्याची पातळी वाढून साधारणतः 34 फुटापर्यंत जाण्याची शक्यता जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी व्यक्त केली आहे. पत्रकार परिषद घेऊन चौधरी यांनी ही माहिती दिली आहे. गेले कालपासून जो कोयना डॅमच्या कॅचमेंट एरियामध्ये पाऊस झालेला आहे, सातारा आणि कोल्हापूरमध्ये जो पाऊस झालेला आहे, तसेच चांदोली क्षेत्राचं चांदोली धरणाचं जे कॅचमेंट एरिया आहे तिथे पाऊस झालेला आहे, त्या अनुषंगाने आता काही डिस्चार्ज जे धरणांमधून आहे ते वाढवण्यात आलेलं आहे. सद्यस्थितीला कोयना डॅममधनं जवळजवळ 73,000 क्युसेक्स आणि चांदोली डॅममधनं 3400 क्युसेक्स एवढा डिस्चार्ज सुरू आहे. त्यामुळे असे अपेक्षित आहे की हा जर पुढे आणखी 1-2 दिवस कंटिन्यू राहिला तर असं अपेक्षित आहे की आपल्याकडे नदीची जी पातळी आहे ती साधारणतः एका दिवसानंतर साधारणतः 15 फुटापर्यंत आणि आणखी 1 दिवस कंटिन्यू राहिला तर जास्तीत जास्त 34 फुटापर्यंत सांगलीला आयर्विन बेटजवळ एवढी वाढू शकते, जी की आपली इशारा पातळीपेक्षा 6 फुटाने कमी आहे. तर माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे की नदीकाठी जे राहतात किंवा सखल भागामध्ये शहरी भागात राहतात त्यांनी सतर्क राहायचं आहे. पाणी हे जरी पाण्याची लेवल वाढली तरी असं अपेक्षित आहे हे फक्त नदीच्या पात्रातच राहणार आहे, ते बाहेर पडणार नाही. कुठेही इशारा पातळीसुद्धा क्रॉस होणार नाही. आणि आम्ही कंटिन्युअसली जो कॅचमेंट एरियामध्ये पाऊस चालू आहे किंवा धरणांमधून डिस्चार्ज चालू आहे त्याच्यावर नजर ठेवून आहोत. आवश्यकतेप्रमाणे सतर्कतेचे इशारे जे आहेत ते मी सर्वांना दिलेले आहे आणि पुढच्या ज्या काही सूचना असतील त्या आम्ही वेळेवर कम्युनिकेट करू सर्वांना. मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणे, रायगडमध्ये रेड अलर्ट दिला असून मुंबईसह कोकणातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. मध्य आणि हार्बर रेल्वे ठप्प झाले तर पश्चिम रेल्वेलाही फटका बसलाय. येत्या 24 तासात मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिलाय. हवामान विभागाकडून सकाळी ऑरेंज अलर्ट देण्यात आला, मात्र काही काळाने तो वाढवून आता रेड अलर्ट देण्यात आलाय. त्यामुळे गरज असेल तर घराबाहेर पडण्याचं आवाहन हवामान विभागाने केलं. पावसाची स्थिती लक्षात घेत मुंबई, ठाणे आणि कोकणातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी ही घोषणा केली. तसेच सकाळच्या सत्रातील शाळेतले विद्यार्थी सुखरूप घरी पोहोचतील याची खबरदारी शाळांनी घ्यावी अशी सूचनाही करण्यात आली आहे. काल रात्रीपासून मुंबईसह उपनगरात होणाऱ्या जोरदार पावसामुळे मुंबईतल्या हिंदमाता, दादर, सायन्सच्या सखल भागात काही काळ पाणी साचलं. ठाणे स्थानकाच्या दोन्ही एंट्री पॉइंटला पाणी साचलं. मुंबईसह ठाणे, भिवंडी, कल्याण, नवी मुंबई, वसई, दादर आणि पालघर या भागात पावसाचा जोर कायम आहे.
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज. हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर जिल्ह्यात 48 तासापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. भामरागड तालुक्याला परत एकदा पुराचा फटका बसला असून पर्लकोटा नदीला पूर आलाय. भामरागड तालुक्यातील 100हून अधिक गावांचा मुख्यालयाशी संपर्क तुटला, तर जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद होण्याच्या मार्गावर आहेत. जिल्ह्यात 61.7 मिलीमीटर इतका पाऊस झाला असून भामरागड तालुक्यात सर्वाधिक 243 मिलीमीटर इतका पाऊस पडला. त्यामुळे भामरागड मार्ग कालपासून बंद पडला. जिल्ह्यात आणि छत्तीसगड राज्यात मुसळधार पावसामुळे भामरागडच्या पर्लकोटा नदीला पूर आला. त्यामुळे पाण्याच्या पातळीत वेगाने वाढ होत असल्यानं भामरागड शहरात पाणी शिरलं असून 10 दुकाने पाण्याखाली आली आहेत. स्थानिक प्रशासनाने लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली असून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी काँग्रेसचे माजी ऊर्जा मंत्री DK शिवकुमार यांना अटक करण्यात आली असून समाधानकारक उत्तरे न दिल्यानं ईडीच्या जाळ्यात सापडले आहेत. मनी लॉन्ड्रिंग आणि बेकायदेशीरपणे जमा केलेले पैसे आढळून आल्याप्रकरणी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री DK शिवकुमार यांना मंगळवारी रात्री अंमलबजावणी संचालनालयानं अटक केली आहे. मागील 4 दिवसांपासून चौकशीला सामोरे जावं लागत असलेले शिवकुमार आता ईडीच्या जाळ्यात अडकलेत. माजी केंद्रीय मंत्री P. चिदंबरम यांच्यानंतर ही मोठी कारवाई समजली जाते. दरम्यान त्यांच्या अटकेनंतर बेंगलोरमध्ये त्यांच्या समर्थकांनी मंगळवारी रात्रीच आंदोलन छेडण्यात ड्रामा केला. नोटाबंदीनंतर 2 ऑगस्ट 2017 रोजी प्राप्तिकर अधिकारी DK शिवकुमार यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानावर टाकलेल्या छाप्यात 8.59 कोटी रुपये आढळून आले आहेत. या प्रकरणी चौकशी त्यांनी खोटी माहिती दिल्याच्या आरोपावरून प्राप्तिकर विभागाने त्यांच्या विरोधात आर्थिक गुन्हे न्यायालयाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर ईडीने मागील शुक्रवारपासून शिवकुमार यांची चौकशी सुरू केली. मात्र चौकशीला सहकार्य करीत असल्याच्या कारणामुळे त्यांना अटक करण्यात आली आहे. ಶಿವಕುಮಾರ್ ಅವರು ಖಂಡಿತವಾಗಿ ಇದರಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ತಪ್ಪು ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂತ ಪ್ರೂವ್ ಆಗ್ತದೆ, ಹೊರಗೆ ಬರ್ತಾರೆ. ಮತ್ತು ಹೋರಾಟ ಯಾವಾಗ ಇರ್ತದೆ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಇವತ್ತು ಮಾಡಲೇಬೇಕಾಗ್ತದೆ. ನಾವು ಡೆಮಾಕ್ರಸಿ ಅಂತ ಹೇಳೋದು ಮಾಡಲೇಬೇಕು. ಈ ಥರ ಒಂದು ಧ್ವನಿಯನ್ನು ಮೊಟಕು ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಮತ್ತು ವಿರೋಧ ಪಕ್ಷದವ್ರನ್ನ ಹೆದರಿಸ್ತಕ್ಕಂಥ ಏನಾದರೂ ಪ್ರಯತ್ನ ಇವರು ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಇದು ನಾವು ಇದಕ್ಕೆ ನಾವು ಒಪ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಇಲ್ಲ. ಇದನ್ನು ಈ ರೀತಿ ಬಿಟ್ಕೊಡ್ತಕ್ಕಂಥ ಸಾಧ್ಯನೇ ಇಲ್ಲ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷ ಇತಿಹಾಸ ಇದೆ. ನಾವು ಸ್ವತಂತ್ರ ಹೋರಾಟದಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪಕ್ಷ, ದೇಶಕ್ಕೋಸ್ಕರ ತ್ಯಾಗ ಬಲಿದಾನ ನೀಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪಕ್ಷ. ನಮ್ಮ ಅನೇಕ ಮುಖಂಡರುಗಳು ದೇಶಕ್ಕೋಸ್ಕರ ನಮ್ಮ ಜೀವವನ್ನೇ ಬಲಿದಾನವಾಗಿಟ್ಟೋಗಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾವು ದೇಶಕ್ಕೋಸ್ಕರ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತೀವಿ. ದೇಶದ ಪ್ರಜಾತಂತ್ರ ವ್ಯವಸ್ಥೆಗೋಸ್ಕರ ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತೀವಿ. ಇವತ್ತು ಡಿಕ್ಟೇಟರ್ಶಿಪ್ ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ಯಾರು ಅವ್ರಿಗೆ ಕೇಳಂಗಿಲ್ಲ, ಯಾರು ಅವ್ರಿಗೆ ಹೇಳಂಗಿಲ್ಲ. ಅವ್ರು ಇಷ್ಟ ಬಂದಾಗ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಯಾರು ಈ ದೇಶವನ್ನು ಆಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅವರು ಅದು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಒಂದು ಡಿಕ್ಟೇಟರ್ಶಿಪ್, ಸರ್ವಾಧಿಕಾರ ಧೋರಣೆ ದೇಶ ನಡೀತಾ ಇದೆ. ಇದು ಹೆಚ್ಚು ದಿವಸ ನಡೀತದೆ ನೋಡೋಣ. ನಮ್ಮ ಹೋರಾಟ ನಮ್ಗೆ ಇದ್ದೇ ಇರ್ತದೆ. ನಾವಂತೂ ಏನು ಧೈರ್ಯವನ್ನು ಕಳ್ಕೊಳ್ಳೋದಿಲ್ಲ. ಇದು ಹೋರಾಟವನ್ನು ಹೆಚ್ಚಾಗಿ ಜೋರಾಗೇ ಮಾಡ್ತೀವಿ. ಜನರ ಮುಂದೆ ಹೋಗ್ತೀವಿ.
राष्ट्रवादीमुळे हर्षवर्धन पाटील काँग्रेसला रामराम ठोकण्याची शक्यता 10 तारखेला निर्णय जाहीर करणार मुख्यमंत्र्यांचं कौतुक केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती काँग्रेसला अजून एक मोठा धक्का बसणार आहे आणि त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कारण ठरण्याची शक्यता आहे. कारण माजी संसदीय कामकाज मंत्री आणि काँग्रेसमधील मोठं नाव इंदापूरचे हर्षवर्धन पाटील लवकरच काँग्रेसला रामराम ठोकण्याची शक्यता आहे. इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी त्यांनी भाजप प्रवेशाचे संकेत देताना राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली. इंदापूर विधानसभेची जागा सोडायला राष्ट्रवादी काँग्रेस तयार नाही, त्यामुळे पाटील लवकरच भाजपवासी होण्याची शक्यता आहे. दरम्यान येत्या 10 तारखेला आपण निर्णय जाहीर करू अशी घोषणा पाटील यांनी केली. यावेळी पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करायलाही विसरले नाहीत. खासदार उदयनराजे भोसले आणि राजू शेट्टी यांच्यात बैठक झाली असून मन वळवण्याचा प्रयत्न केला आहे. विरोधी पक्षात तुमच्यासारखे लोक हवे आहेत, त्यामुळे तुम्ही भाजपात जाऊ नका अशी उदयनराजे यांना विनंती केली असून त्यांनी अजून तसा निर्णय घेतला नाही असंही उदयनराजे यांनी चर्चेदरम्यान सांगितल्याचं राजू शेट्टी म्हणाले. राष्ट्रवादीचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले गेल्या 1 महिन्यापासून भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला अंतिम टप्प्यात उधाण आलं असून उदयनराजे भोसले भाजपमध्ये प्रवेश कधी करतील याबाबत तर्कवितर्क मांडले जात असतानाच शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उदयनराजे भोसले यांना भेटून पक्ष न सोडण्याची विनंती केली. 2 दिवसापूर्वीच राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान राष्ट्रवादी पक्ष न सोडण्याची विनंती ही मावळा म्हणून केली होती. त्यामुळे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांना आता भाजप पक्ष प्रवेश यावर अनेक ठिकाणाहून राजकीय सल्ले येऊ लागल्यानं उदयनराजे यांचा भाजप प्रवेश सध्या तरी लांबणीवर जातोय की काय अशी शंका व्यक्त होऊ लागली आहे. आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये राज्यामध्ये एकामागोमाग एक सगळी मंडळी आज भाजपमध्ये किंवा सेनेमध्ये जाताना दिसत आहेत. अशा परिस्थितीमध्ये जर का जनमानसामध्ये स्थान असणारे सगळेच लोक जर का असा निर्णय घ्यायला लागले तर मग सर्वसामान्यांचा आवाजाला वाली कोण? आणि मग त्या संदर्भामध्ये सामान्यांचा आवाज खरं तर विरोधी पक्षानंच राहिलं पाहिजे. आणि मग मजबूत विरोधी पक्षाची आणि विरोधी नेत्यांची सुद्धा आवश्यकता आहे. आज ती पोकळी महाराष्ट्रामध्ये दिसते आहे. खरं तर महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षात जे काही मोजकेच खासदार आले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे प्रश्न ताकदीनं मांडण्यासाठी मजबूत अशा खासदारांची आवश्यकता आहे. आणि म्हणून आपण असा निर्णय घेत असाल तर घेऊ नये अशी मी त्यांना विनंती केली. अर्थात त्यांनी अजून निर्णय घेतलेला नाही असं मला सांगितलं. मिरजत नगरसेवक आनंद देवमाणे यांनी बंड पुकारले. सामाजिक न्याय मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या विरोधात आगामी विधानसभा निवडणूक लढवण्याची चिन्ह दिसत आहेत. स्थायी समिती सदस्यपदी आनंद देवमाणे यांचे नाव आघाडीवरती होतं. ऐनवेळी त्यांना डावलून भाजप पक्षाच्या नेत्यांनी मिरजेतून नगरसेविकेला प्राधान्य दिलं आहे. तसेच त्यामुळे आनंद देवमाणे नाराज झाले आहेत. त्यांनी बंड पुकारले. आज एका हॉटेलमध्ये मिरजेतील भाजप नगरसेवक एकत्र जमले होते. या ठिकाणी त्यांनी आमदार सुरेश खाडे यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून आगामी विधानसभा आनंद देवमाणे हे सामाजिक न्यायमंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची चिन्ह दर्शवली आहेत. याबाबत प्रतिक्रिया देण्यास टाळले. नगरसेवक आनंद देवमाणे सोबत असलेल्या या ठिकाणी उपस्थित नगरसेवकांनी मौन पाळले आहे. पाण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी चक्क जलसमाधी आंदोलन पुकारलं. कडेगाव येथे शेतकऱ्यांनी तलावात जलसमाधी घेत प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन केले आहे. कडेगाव तालुक्यात काही भागात उन्हाळ्याची चाहूल लागल्यावर इथल्या शेतकऱ्यांना, सामान्य नागरिकांना आणि जनावरांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. शेतीचा आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न बिकट बनतो. तर याच तालुक्यातील टेंभू ताकारी सिंचन योजना दुष्काळी भागांना पाणी देण्यासाठी वाहते. मात्र तरीही उन्हाळ्यामध्ये कडेगावच्या बऱ्याच गावांना पाणी टंचाईला सामोरं जावं लागतं. त्यामुळे कडेगाव येथील तलाव टेम्पो सिंचन योजनेतून भरून घेतले असता त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांचं गेल्या काही वर्षापासून कडेगाव तलाव टेंभू सिंचन योजनेच्या पाण्यातून भरून घ्यावा, तसेच तो बंदिस्त पाईपलाईनमधून भरून घ्यावा अशी मागणी शासन दरबारी प्रलंबित आहे. याकडे मात्र दुर्लक्ष होतं. आज येथील शेतकऱ्यांनी ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी चक्क कडेगाव तलावातच जलसमाधी आंदोलन केले. कडेगाव येथील शेतकरी दत्तात्रय देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी या तलावात उतरून जलसमाधी घेण्याचं आंदोलन केले आहे. झालीच पाहिजे
धिक्कार असो, धिक्कार असो, प्रशासनाचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो, प्रशासनाचा धिक्कार असो. गाव तालुक्याच्या उशाला टेंबू योजना उशाला आहे, आरपळ तळाला आहे आणि ताकारी पायाला आहे आणि कडेगावकर आणि कडेगावच्या परिसरातील लोकांना पिण्याच्या पाण्याची कोरड घशाला आहे. कडेगावपासून एवढ्या लांब मोठी एवढी स्कीम जाऊन कडेगावला मेमध्ये मार्च एप्रिल मेमध्ये पिण्याचं पाणी, शेतीचं पाणी नसल्यामुळे लोकांना पाण्याच्या गैरसोयीमुळे अत्यंत हलाखीची परिस्थिती येते. पशु पक्षी प्राण्यांना पाणी मिळत नाही, त्यामुळे अत्यंत गैरसोय झाल्यामुळं लोकांना पाण्याविना कासावीस होऊन गावं सोडायची वेळ आलेली आहे आणि 2 किलोमीटरवर धोधो पाणी वाहते. परंतु कडेगाव ठिकाणी मार्च एप्रिल मे ज्या उन्हाळ्याचा हंगाम आहे त्या हंगामात प्याला पाणी मिळत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे आमची प्रमुख मागणी आहे, कडेगाव तलावामध्ये बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी द्यावं. दुसरी मागणी आहे, आमच्या कडेगाव कॅनलमधील बंदिस्त पाईपलाईन करावी. कडेगाव कॅनलची हद्द निश्चित करावी की जेणेकरून हद्द निश्चित केल्यानंतर दोन्ही बाजूनं रस्ता होऊन सर्वसामान्य लोकांना जाता येता येईल. आणि जी आवर्तनं ताकारीला 6 सुटतात पण टेंबूची आवर्तनं 3च सुटतात. पैसे मातिक तेवढेच आहेत आणि ती 3 आवर्तनं अवेळी सोडली जातात. त्यामुळे सर्व लोकांची एवढी गैरसोय आहे आणि आम्ही गेली 1.5-2 वर्ष सतत आंदोलन करतो आहे, पण आंदोलनाचा दखल न घेता आम्हाला पोलीस स्टेशनकडून दबाव आणून गुन्हे दाखल करण्याचे प्रकार होत आहेत. आत्तापर्यंतच्या आंदोलनामध्ये तहसीलदारांनी आम्हाला 2 पत्रं दिली, पण 2 पत्राच्या वेळी एकाही याच्यात चर्चा आमच्यावर केलेली नाही. त्याचप्रमाणे पोलीस खाक्यासारखे वरदाखवतो तुमच्यावर गुन्हे दाखल करू का, गुन्हे दाखल करू का. ज्यांनी काय पाणी देत नाहीत, ज्यांची गरज आहे त्यांच्यावर काही प्रशासन केलं जात नाही आणि आम्हाला सर्वसामान्य लोकांना दम दिला जातो आहे. तर ह्या याच्यामध्ये ही लोकशाही आहे, हुकुमशाही का मोगलशाही असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे. सर्वसामान्याला न्याय मिळणार आणि जीवनमरणाचा प्रश्न आहे पिण्याचं पाणी. ते पिण्याचं पाणी मार्च एप्रिल मेमध्ये सर्वसामान्य गरिबाला मिळणार झाले आणि या तालुक्यामध्ये जवळजवळ 4 आमदार आहेत, 3 आमदार आणि एक जिल्हा अध्यक्ष राज्यमंत्र्या दर्जा असताना कडेगाव तालुक्याची पिण्याची आणि शेतीच्या पाण्याची भयंकर अत्यंत वाईट परिस्थिती आहे आणि याची दखल प्रशासनानं घ्यावी म्हणून आम्ही प्रथम जल आंदोलन करतो. जल आंदोलन जर घेऊन दखल घेतली नाही तर आम्हाला जनतेच्या हितासाठी जलसमाधी घेऊन आम्हाला प्राणत्याग करावा लागेल, तरी आम्हाला त्याची पर्वा नाही. साईडनं टेंबू योजनेचं पाणी जवळून गेलेलं आहे. गेली वर्षभर आमचा पाण्यासाठी लढा चालला आहे. त्या टेंबू योजनेतून बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी कडेगावच्या तलावात सोडावे अशी आमची मागणी आहे. ती मागणीची आमची काही पूर्तता झाली नाही म्हणून आम्ही हे जल आंदोलन चालू केलेलं आहे. या जल आंदोलनाची दखल जर नाही घेतली तर आम्ही जल समाधी आंदोलन करणार आहे. त्याचबरोबर आमची दुसरी मागणी आहे, जी पाईपलाईन कॅनेलची जी हद्द आहे, कॅनेलची जागा आहे ती हद्द निश्चित करावी, ही पण आमची प्रमुख मागणी राहणार आहे. आणि आता त्या अनुषंगानं हे जल आंदोलन जोपर्यंत आमचं म्हणजे न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन राहणार आहे. जतमध्ये प्रभागातील कामात तक्रार केल्या प्रकरणात सभागृहातच हाणामारी झाली असून पालिकेसमोर टिम्मू येडके आणि उमेश सावंत या गटामध्ये राडा झाला आहे. जत नगर परिषदेची तहकूब झालेली जनरल सभा बोलवण्यात आली. या सभेत सभापती टिम्मू येडके यांच्या प्रभागातील कामात तक्रार केल्या प्रकरणावरून सभापती टिम्मू येडके व भाजपचे नगरसेवक उमेश सावंत यांच्यात हाणामारी झाली. सभा संपल्यानंतर नगर परिषदेच्या समोर त्याच कारणावरून दोन्ही गटात तुंबळ मारामारी झाली. वारंवार पालिकेतील सभागृहात अशा घटना घडत असल्यानं पालिका कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.
मिरजेत डेंग्यू साथीच्या आजाराचं थैमान घातलं असून 2 बालकांचा यात बळी गेला. नामदार सुरेश खाडे मात्र महाजनादेश यात्रा निवडणुकीत मग्न आहेत. महापूर ओसरला आणि मिरजेत डेंग्यू साथीच्या आजारानं थैमान घातलंय. 2 लहान बालकांचा बळी या साथीच्या आजारानं घेतला असून अद्याप 50 पेक्षा जास्त रुग्ण विविध खासगी रुग्णालयात उपचार घेतात. महापालिका प्रशासन कर्मचारी अपुरी यंत्रणा असल्याचं कारण सांगत तोकडी स्वच्छता मोहीम उभी केली आहे. एकीकडे साथीच्या आजारानं निष्पाप बालकांचा बळी जातोय, तर सामाजिक न्यायमंत्री आमदार सुरेश भाऊ खाडे मात्र महाजनादेश यात्रेत व आगामी विधानसभा निवडणुकीच्या यंत्रणेमध्ये दिसतात. आरोग्य विभागाचा आढावा बैठक घेतली, पण यंत्रणा राबवली जात आहे का याकडे मात्र नामदारांनी लक्ष दिलं नाही. या ठिकाणी महापालिका प्रशासनाला यंत्रणा नसताना भाड्यानं कर्मचारी आणि औषध फवारणी यंत्र घेण्याची वेळ आली आहे. मिरजेत 389 गणेश मंडळांनी गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना केली आहे. काल मोठ्या उत्साहात गणेशाचं आगमन झाले. मिरज शहरात सुमारे 389 लहान मोठ्या गणेशोत्सव मंडळांनी श्रींच्या मूर्तींची प्रतिष्ठापना केली. महापालिका वाहतूक शाखा व स्थानिक पोलीस ठाणे यांच्या परवानगीसाठी महापालिका प्रशासनाने मिरज शहर पोलीस ठाणे येथे एक खिडकी योजना सुरू केली आहे. 239 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी परवानगीसाठी अर्ज दाखल केले असून यातील 109 गणेश मंडळांनी परवानगी घेतली. अद्याप बाकीच्या गणेश मंडळांनी परवानगी घेतली नाही. तर मिरज ग्रामीण पोलीस हद्दीत 370 गणेश मूर्ती स्थापना गणेश मंडळानं केली. मिरजेत पूर आल्यानं ग्रामीण भागातील गणेश मंडळांनी अत्यंत साध्यापणानं श्रींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली. प्रतिवर्षीप्रमाणे एक गाव एक गणपती संकल्पना 7 गावे राबवित आहेत. आता पुरामुळे ढवळी गावानं एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवली, त्यामुळे 8 गावे एक गाव एक गणपती झाली आहेत. मिरजेत श्री शिवतेज मित्र मंडळाने 4 लाख क्रिस्टल कुंदनपासून बनवलेल्या आकर्षक मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. श्री शिवतेज मित्र गणेशोत्सव मंडळ मिरज यांना मिरजेचा सुंदर गणपती म्हटलं जातं. मंगळवार पेठ नांदनीकर गल्ली मिरज येथे या मंडळानं गेली 19 वर्ष विविध आकर्षक मूर्ती स्थापनेची परंपरा जपली. यावर्षी 4 लाख क्रिस्टल कुंदनापासून बनवलेली श्रींची मूर्ती ही सर्वांच्या आकर्षणाची ठरली. रात्रीच्या वेळी विजेच्या प्रकाशात या मूर्तीवरील क्रिस्टल्स कुंदन प्रकाशित झाल्यानं मूर्ती आकर्षक दिसते. याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कच्ची मूर्ती आणून त्यांच्यावर कुंदन क्रिस्टल लावण्याचं काम स्वतः मंडळातील लहान मुलांनी केलं. यापूर्वी मोत्यांपासून रुद्राक्षापासून गणेश मूर्ती साकारली होती. ही मूर्ती पाहण्यासाठी नागरिकांनी अवश्य भेट द्यावी असे आवाहन मंडळानं केलं आहे. नमस्ते. आमच्या मंडळाचं नाव श्री शिवतेज मित्र मंडळ मिरज असून याच मंडळाला मिरजेचा सुंदर गणपती असं सुद्धा मिरजेमध्ये ओळखलं जातं. तसेच आमच्या मंडळाचं एक वैशिष्ट्य असं आहे की मंडळाच्या वतीने दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारांपासून मूर्ती आम्ही बनवली जाते. आणि या मंडळामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रकार असा आहे की कुठल्याही प्रकारचा कोणताही मूर्तिकार आमच्या मंडळाची मूर्ती बनवत नसून मंडळाचे कार्यकर्ते स्वतः गेल्या 19 वर्षांपासून आम्ही ही मूर्ती बनवतो आहे. दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारांपासून मूर्ती बनवली जाते. कुंदनांपासून, क्रिस्टल स्टोनपासून, अगदी शंख शिंपल्यांपासून, मोत्यांपासून ते आज क्रिस्टल कुंदनांपर्यंत आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या बनवलेल्या आहेत. या मूर्तीमध्ये आमच्या मंडळामध्ये लहान कार्यकर्त्यांपासून थोरा मोठ्यांपर्यंत सर्व कार्यकर्ते या मूर्ती बनवण्यामध्ये हातभार सर्वांचाच लागतो आहे. आणि विशेष करून लहान मुलांनी यावर्षी आमची ही मूर्ती बनवलेली आहे. आणि अगदी कुंदन चिटकून गेल्या 2 महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर ही मूर्ती आमची बनलेली आहे. आणि ह्या मूर्तीला एक विशेष असं रूप मिळालेलं आहे. ते याचं सर्व श्रेय आमच्या मंडळाच्या लहान मुलांना जातं. तसेच ही परंपरा गेल्या 19 वर्षांपासून आम्ही जपत आलेलो आहे. आणि मिरजेमध्ये आमच्या मंडळाचं एक विशेष असं नाव झालेलं आहे. ते वेगवेगळ्या भिन्न प्रकारच्या या वस्तूंपासून आम्ही ही मूर्ती बनवतो. त्यामुळे मिरजेमध्ये एक आमच्या मंडळाची एक विशेष अशी ओळख झालेली आहे. मिरजेचा सुंदर गणपती म्हणून आमच्या मंडळाला ओळखलं जातं. याचबरोबर इथं वेळ होते का छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील. तुम्ही पाहत राहा फक्त SBN मराठी. अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन. अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन. सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया,
आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, सिटी स्कॅन, पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात. निश्चिंत मन, व्याधिमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन. This is Navkrishna Valley School, Sangli. Where we lead our children towards an artistic future. Where we carve them into cherished personalities. I will win a Nobel Prize for Chemistry. I want to become a painter. I am the next best footballer. I want to become an IAS officer. I want to join the Indian Army. I want to be the Prime Minister of India. Where we bring out their hidden skills. I want to win an Olympic gold for India. And make them into global achievers. As we march towards the 25th year of glory, we welcome you to Navkrishna Valley School. Enroll today. सूरज फाउंडेशन संचलित नवकृष्णा व्हॅली मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम, वसतिगृह व ज्युनियर कॉलेज या सर्व वर्गांसाठी प्रवेश सुरू. तरी सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी आजच प्रवेश घ्या. संपर्क प्राचार्य नवकृष्णा व्हॅली स्कूल व कॉलेज. मोबाईल नंबर 77 68 00 38 10, 77 68 00 38 12, 77 68 00 38 17. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका संचलित मिरज हायस्कूल मिरज 156 वर्षाची शैक्षणिक सेवा देणारी शाळा. 14 डिसेंबर 1863 सालापासून यशस्वी घोडदौड. आंतरराष्ट्रीय स्तरावर सांगली जिल्ह्याचे नाव लौकिक करणारी आणि गुणवंत नामवंत विद्यार्थी घडवण्याची परंपरा कायम. 5वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश सुरू. शाळेची खास वैशिष्ट्य: शाळेची भव्य सुसज्ज इमारत, भव्य क्रीडांगण, अद्ययावत प्रयोगशाळा, प्रशस्त संगणक कक्ष, डिजिटल क्लासरूम. NCERT तर्फे नवी दिल्ली स्पर्धेत सलग 3 वर्ष आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक मानकरी भारतातील एकमेव हायस्कूल. सुविधा: मुलांना मोफत गणवेश, स्कूल बॅग, शैक्षणिक साहित्य, मोफत बस सेवा. 9वी व 10वी विद्यार्थ्यांसाठी शासनमान्य व्हॅकेशन कोर्स, ऑटोमोबाईल्स व रिटेल, स्कॉलरशिप, NTS, NMMS परीक्षेसाठी तज्ज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन. मुलींच्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण. खास वैशिष्ट्य: शिक्षणासाठी गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक दत्तक सुविधा. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. प्रवेश मर्यादित. संपर्क मुख्याध्यापक शिंदे सर 99 23 43 66 75, दुधाळ सर 77 98 11 76 54. ना पक्ष ना पात, मैशा योजनेचं पाणी येऊ दे आपल्या शिवारात. आता थांबायचं नाही, आपण सर्वांनी एकजुटीने लढायचं आणि पाणी आल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही.
करू मी दुरी घेऊ काय युगानुयुगे उभे आहेत माथ्यावरता तळपता सूर्य तो सखा माय भूमी अशी कार रंगली अरे भेगाळल्या जिमनीत पुन्हा कार शिवारात बनवली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 70 60 65. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. किंग स्टार ॲक्वासेल अँड सर्व्हिसेस. RO वॉटर प्युरिफायर दुरुस्ती व विक्रीचे विश्वसनीय ठिकाण. दुरुस्ती केवळ 4 तासात, तसेच 13 स्टेज RO वॉटर प्युरिफायर फक्त 6,999 रुपयात. पत्ता कच्ची कॉम्प्लेक्स, हिरा हॉटेल चौक, मिरज. संपर्क 89 56 89 01 44. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आळे यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. बीड जिल्ह्यातून शिक्षणासाठी लातूर शहरात आलेला विद्यार्थी 2 वर्षापासून बेपत्ता असून हे प्रकरण CIDकडे आहे. तरी देखील पत्ता लागेना झालाय. एकुलता एक मुलाच्या शोधात शेतकरी कुटुंबाची भटकंती सुरू आहे. शिक्षणाचा लातूर पॅटर्न म्हणून नावाजलेल्या लातूर शहरात शिक्षणासाठी बीड जिल्ह्यातून आलेल्या आणि 12वीत शिक्षण घेत असलेला विद्यार्थी अचानक बेपत्ता झाल्यानं लातूर पोलिसांसह CID पोलीस देखील चक्रावून गेलेत. विशेष म्हणजे 2 वर्षांपासून नातेवाईकांसह पोलीस आणि CID पोलीस देखील तपास करतात, मात्र त्या विद्यार्थ्याचा पत्ताच लागत नाहीये. त्यामुळे आपल्या मुलाचे नेमकं काय झालंय हे शोधण्यासाठी 2 वर्षापासून शेतकरी कुटुंब राज्यभर भटकतंय. डोळ्यात आसवं घेऊन लातूरच्या गुन्हे अन्वेषणच्या विभागाच्या बाहेर बसलेली ही माता 12वीत शिक्षण घेणाऱ्या मकरध्वज उर्फ अक्षय देवकते या विद्यार्थ्याची आई आहे. 2015 साली बीड जिल्ह्यातल्या ढेकणमोहा या गावातून अक्षय 10वी नंतर 11वी सायन्ससाठी लातूरच्या दयानंद महाविद्यालयात शिक्षणासाठी आला. 12वीत 83% गुण घेऊन उत्तीर्ण झाल्यानंतर अक्षयनं नेट परीक्षे तयारीसाठी शाहू कॉलेजात प्रवेश घेतला. दरम्यान लातूर शहरातील माताजी नगर भागात भाड्याने राहून अक्षय आपलं शिक्षण पूर्ण करत होता. मात्र 27 मार्च रोजी तो अचानक बेपत्ता झाला. शोध घेऊनही न सापडल्यानं विवेकानंद पोलीस ठाण्यात तक्रार देखील नोंद केली. तब्बल 3 PSI आणि 1 ISI यांच्यामार्फत एकूण 19 जणांची चौकशी व जबाब देखील घेतले. मात्र पोलिसांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरलेत. अखेर बेपत्ता युवकाचा तपास CIDकडे सोपवण्यात आलाय. राज्यभरातल्या सर्व पोलीस ठाण्यांची, हॉस्पिटलची आणि इतर ठिकाणची माहिती घेऊन देखील वर्षभरापासून CID देखील चक्रावून गेलेत. अखेर कोणाला हा मुलगा दिसलाच तर कृपया 9604 22 28 22 या क्रमांकावर संपर्क साधण्याची विनंती CID पोलिसांनी केली आहे. मकरध्वज हनुमान देवकते हा मुलगा 25/3/2017 पासून बसवेश्वर चौक येथून गायब झालेला आहे. त्याचा तपास आमच्याकडे येऊन
8 महिने झालं तकरीबन. त्याच्या शोध घेण्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केले. प्रत्येक ठिकाणी आम्ही शोध घेतला. कुठं त्यांनी सिम कार्ड वगैरे घेतलं का, त्याचं बँक अकाउंट खोललेलं आहे का, त्याच्या कुठं काही याच्यामध्ये रेल्वे पोलीस स्टेशन आहेत ह्याची माहिती घेण्यात आलेली आहे की त्याच्यामध्ये कुठं काही त्याचा घातपात वगैरे झालेला आहे का, ॲक्सिडेंट झालेला आहे का, आणि त्यानं कुठं फेसबुक किंवा काही असं इलेक्ट्रॉनिक मीडियाचा कुठं वापर केलेला आहे का, तुझं याबाबत आम्ही भरपूर शोध घेतला. तरी पण तो मिळून येत नाही. तरी आम्ही त्याचा पुढे अजून शोध घेत आहोत. आम्ही त्याचा पुरेपूर शोध घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्या आईवडिलांना त्यांचा मुलगा मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. आणि हे लातूरमधलं असं पहिलं प्रकरण असेल की ज्या ठिकाणी अजून आतापर्यंत कुठलाही सुगावा लागत नाही. म्हणजे असं ह्याच्याविषयी कुठं काही म्हणजे धागादोरा कसा मिळून येत नाही. तर त्याचा धागादोरा अजून आम्ही शोधून आमच्या वरिष्ठाचं मार्गदर्शन घेऊन आम्ही वरिष्ठाच्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही त्याचा शोध घेत आहोत. आणि वरिष्ठाच्या मार्गदर्शन घेऊन आम्ही त्याचा शोध जरूर घेऊ. आम्ही जनतेला अगर ज्याला कोणी ह्या बातमी बघितली या त्या मुलाला पाहिलं असेल तर त्यांनी आमचे खाली नंबर दिलेले आहेत. त्या नंबरवर संपर्क साधून आम्हाला कळवावं किंवा त्याच्या आईवडिलांना कळवावं. त्याचे आई वडील खूप दुःखी आहेत. ते एक सामान्य शेतकरी कुटुंबातले असल्यामुळं त्यांना एकुलता एक मुलगा आहे. एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तर त्यांना संपर्क साधावा असं आम्ही आवाहन करतो. माझा मुलगा लातूर इथे शिकाय होता दयानंद कॉलेजला. 2 वर्षे 11वी आणि 12वी दयानंद कॉलेजला केली. नंतर 12वी पास झाला तो दयानंद कॉलेजला. 12वी पास नंतर ते ह्याला शाहूला ॲडमिशन घेतलं. तिथं शाहूला त्याचा नंबर लागला CET-साठी. आणि शाहूला त्यांनी 4-5 महिने कॉलेज केलं. परंतु 4-5 महिने कॉलेज केल्यानंतर अचानक 3 दिनांक 25/3/2017 गायब झाला. तर आणखी त्याचा शोध लागलेला नाही. मी स्वतः 6 महिने फिरलो 10-12 मोटरसायकल घेऊन माझ्या एरियात. जिकडे लोक सांगतील वा इकडं बघा तिकडे बघा, भरपूर बघितलं पण कुठं तपासला नाही. पोलिसनी बघितलं. पोलिसला गुन्हा दाखल केला होता आपल्या दयानंद विवेकानंद पोलीस स्टेशनला. त्यांनी बी तपास केला. त्यांचा तपास झाल्यानंतर आता CIDला तपास आलेला आहे. CIDचे अधिकारी तपास करतात परंतु आणि कुठंच काही तपास लागलेला नाही. माझी एकच विनंती सर्व आता झालेलं आहे त्याला 2.5 वर्षे 2 वर्षे 5 महिने 2 वर्षे 5 महिने झाले. तरी मला एकुलता एकच मुलगा, एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मी काहीतरी चांगला बनन ह्या हेतून त्याला लातूरला ठेवलं किंवा त्याला चांगलं मला बनवायचं होतं. मी एक गरीब शेतकरी आहे. माझ्या घरी 5 एकर शेती आहे. शेती करून मी माझं कुटुंब जगवतो. त्याचं शिक्षण केलं परंतु त्याचा पुढं मला फायदा होणार अशी मला आशा होती परंतु माझी निराशा झालेली आहे. आता मी माझं कुटुंब आणि मी एवढं दुःखात आहे की आज मी काही सांगू शकत नाही. पुढचं माझी एवढीच विनंती लोकांना किंवा कोणाला दिसला असा मुलगा जर आढळला कोणाला तर कोणी सांगा. त्याला योग्य ते मी शेतकरी असून माझ्या भागात दुष्काळ आहे तरी मी त्याला योग्य ते बक्षीस देईन. एवढीच माझी विनंती. आणि पोलीस लोकांना आपल्या CIDच्या सर्व स्टॉपला माझी विनंती होईल तेवढा तपास करावा. एवढीच विनंती. एकुलता एक मुलगा तपास कोणत्याही ते लागावा माझा, ही माझी विनंती. काहीच नाही. कडकनाथ घोटाळा प्रकरणी महाराष्ट्र ॲग्रो इंडिया या फसवणूक करणाऱ्या कंपनीवर गुन्हे दाखल करावे अशी शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी मागणी केली आहे. शेतीला जोड व्यवसाय करा आणि कमी काळात जास्तीत जास्त पैसे मिळतील अशा आमिष दाखवून कोल्हापूर, सांगलीसह राज्यातील हजारो शेतकऱ्यांना कंपनीने कोट्यवधी रुपयांना गंडा घालून पोबारा केला. महाराष्ट्र ॲग्रो इंडिया असे कंपनीचं नाव सांगत आपली फसवणूक केली असल्याचा दावा शेतकरी करतात. त्याबाबत स्वतः शेतकऱ्यांनीच आता पुढे येऊन कंपनी विरोधात शिरोळ पोलिसांना निवेदन दिले. शिरोळ तालुक्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांची यामध्ये फसवणूक केल्याचं समोर आलंय. जवळपास 2.25 लाख रुपयांचा नफा केवळ एका वर्षात मिळवून देण्याची योजना. या योजनेसाठी कोल्हापूरसह महाराष्ट्रातील 8,000हून अधिक जणांनी गुंतवणूक केली असल्याचं प्राथमिक माहितीत समोर आलंय. मात्र गेली 4-5 महिने कंपनीकडून पक्ष्यांचा खाद्यपुरवठा बंद झाला, अंडी घ्यायचे बंद झाले. कोंबड्यांनी घातलेली अंडी ठेवायची कुठं हा प्रश्न सुद्धा अनेक गुंतवणूकदार शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. वाडी वस्तीत आणि खेड्यातील शेतकरी तरुण मुलं बेरोजगार असल्यामुळं एका आमिषाला भुलली आणि त्याचं नाव कडकनाथ कोंबडी घोटाळा झाला.
वास्तविक या घोटाळ्याच्या पाठीमागे राजकीय षडयंत्र आहेच, परंतु या घोटाळ्यामुळं सामान्य शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी शेतकऱ्यांची मुलं आज आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे आणि ही बाब दुर्लक्षित करण्यासारखी नाही. म्हणून तिन्ही जिल्ह्यामधील महाराष्ट्रात ज्या जिल्ह्यामध्ये झालंय त्या तातडीनं प्रशासकीय यंत्रणेनं जागं व्हावं, संबंधितांचे कॉल डिटेल्स चेक करावेत, संबंधितांचा जो व्यवहार झाला आहे त्याच्यावरती आर्थिक पाबंदी लावावी आणि जेवढ्या लवकर न्याय देता येईल तेवढ्या लवकर द्यावं. अन्यथा ही माणसं जर आत्महत्येच्या गर्तेत ओढली गेली तर सरकार याला जबाबदार राहील. आणि म्हणूनच आमची विनंती आहे, बळीराजा शेतकरी संघटना ही या शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम राहील आणि सरकारने त्यात लक्ष घालावं. महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात महारयत ॲग्रो इंडिया इस्लामपूर या कंपनीनं खोट्या जाहिराती करून शेतकऱ्यांना जास्त परताव्याचा आमिष दाखवून मोठ्या प्रमाणात फसवणूक केलेली आहे. आणि या फसवणुकीत महाराष्ट्रातले आणि इतर 5 राज्यातले हजारो शेतकरी अक्षरशः होरपळून निघालेले आहेत. त्यांची आता अवस्था अशी झालेली आहे की कोंबड्यांना खाद्य नाही, त्यांच्या अंड्यांना उचल नाही, ज्यांचे पक्षी वयात आले त्या पक्ष्यांची त्यांनी उचल केलेली नाही आणि पैसे भरून काही जणांना पक्षी मिळालेले नाही. पूर्णपणे या सगळ्या लोकांनी आता हात वर केलेले आहेत आणि गेले 2 महिने झालं हे शेतकरी वाऱ्यावर आहेत. माझी प्रशासनाला मागणी आहे की याच्यामध्ये ज्या लोकांचा हात आहे त्या सर्वांना तातडीनं त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, त्यांच्या मालमत्ता जप्त कराव्यात, त्यांचे बँक स्टेटमेंट जे आहेत ते तपासायला पाहिजेत. CCTV कॅमेरे त्या कार्यालयातले त्याच्यामध्ये कोण येतंय कोण जातंय तर सगळ्याचा उलगडा होणार आहे. आणि लवकरात लवकर, कारण पूर्व भागामध्ये दुष्काळ, इकडं आलेला महापूर आणि आर्थिक मंदीच्या संकटाच्या छायेमध्ये आत्ताचा शेतकरी आहे. तर या सरकारला माझी विनंती आहे की त्यांनी शेतकऱ्यांचा अंत न पाहता लवकरात लवकर या माणसांना न्याय द्यावा. हीच चंद्रपुरात वेतनवाढीसाठी आशा वर्कर्सनी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या घरापुढे धरणे आंदोलन केले आहे. वेतनवाढीसाठी आशा वर्कर्स अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या घरापुढे धरणे आंदोलनाला बसले आहेत. वेतनवाढीचं आश्वासन देऊन ते पाळलं जात नसल्यानं या महिलांनी आंदोलन केलं. आंदोलनादरम्यान पाऊस सुरू झाला, मात्र भर पावसातही आंदोलन सुरू आहे. कामगार संघटना आयटकच्या नेतृत्वात हे आंदोलन होत असून मोठ्या संख्येने महिला यात सहभागी झाल्या आहेत. यावेळी मुनगंटीवार यांच्या विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली आहे. लोकमान्य टिळकांची परंपरा जपणाऱ्या चंद्रपुरातील गोलबाजार गणेश मंडळाला 112 वर्ष पूर्ण झाले आहेत. गोंड राजाचे राज्य असल्यापासून गणेश मंडळाचा इतिहास असला तरी शहरातील सर्वात प्रथम व सर्वात जुना सार्वजनिक गणपती गोलबाजार गणेश मंडळ असून या मंडळाची स्थापना 1908 रोजी झाली. आज या गणेश मंडळानं 112व्या वर्षात पदार्पण केलंय. गणेश उत्सवाला सुरुवात झालेली असून ठिकठिकाणी अनेक गणेश मंडळ देखाव्यांनी लोकांना आकर्षित करतात, तर काही गणेश मंडळ नवसाचा गणपती अशी फसवी जाहिरातबाजी करून भक्तांना आकर्षित करतात. परंतु चंद्रपूर शहरातील सर्वात प्रथम व जुना गणपती म्हणून आज गोलबाजार गणेश मंडळाला आठवण करण्यात येते. दरवर्षी हजारोंच्या संख्येत भाविक येथे भोजनाचा लाभ घेतात. दरवर्षी येथे भजनाचा देखील कार्यक्रम असतो. भजन आणि भोजनदान या 2 उपक्रमांची परंपरा आजही कायम आहे आणि त्यामुळेच गोलबाजार गणेश मंडळ आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरलं आहे. मान्य टिळकांनी लोकसहभागातून चळवळीतून जे स्थापना केली होती, त्यानंतर चंद्रपुरात सर्वात प्रथमच म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम जसं लोकमान्य टिळकानंतर चंद्रपुरामध्ये हे बालगोविंद पंडित जे नगरपालिकेचे अध्यक्ष होते, त्यांनी हे 31/8/1908 मध्ये या गोलबाजार गणेश मंडळाची स्थापना केली व इथे हे गोलबाजार एक मार्केट आहे. या मार्केटमध्ये एक असं स्वतंत्र त्याच्यासाठी एक चाळ तयार केलेली आहे. ते फक्त 10 दिवसासाठी ओपन होतात व बाकी दिवस तिथे सर्व आपापले धंदे करतात. आणि या गोलबाजार गणेश मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे फक्त इथे भोजन, भजन आणि महाप्रसाद या गोष्टी सर्व चांगल्या प्रकारे दरवर्षी 10 ते 12 हजार लोकांचं जेवणाचा कार्यक्रम असतो व इथे दुरून लोक याचे दर्शन करायसाठी येतात, कारण की हा
सैनिकांइतका देशाचा मोठा समाजसेवक इतर कोणी होऊ शकत नाही, वीर जवान फाउंडेशनचे सचिव सुनील चव्हाण यांनी सैनिक टाकळी येथे वक्तव्य केले आहे. सैनिकांइतका देशाचा मोठा समाजसेवक इतर कोणी होऊ शकत नाही याची दखल सर्वांनी घेतली पाहिजे, असे प्रतिपादन वीर जवान फाउंडेशनचे सचिव सुनील चव्हाण यांनी सैनिक टाकळी येथे केले. ते आपल्या फाउंडेशनतर्फे सैनिक समाज कल्याण मंडळाला स्पर्धा परीक्षा पुस्तके भेट प्रदान प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी उपसभापती भवानी सिंग घोरपडे होते. चव्हाण पुढे म्हणाले, पुस्तकं हेच आपल्याला प्रकाशमय वाट दाखवत असतात. पुस्तकांच्या पानात मधूनच अनेक मोठमोठी व्यक्तिमत्व तयार झालेत. त्यावेळी त्यांनी संस्थेतर्फे सैनिक समाज कल्याण मंडळाला 11,000 रुपयांचा धनादेश प्रदान केला आहे. तर मी थोडक्यात तशी पार्श्वभूमी सांगतो की ह्या क्षेत्राकडे मी कसा वळलो. कॉलेजला असल्यापासून, काल मी सांगितलं की कॉलेजला असल्यापासून किंवा हायस्कूलला असल्यापासून पुस्तकांचं मला वेळ होतं. आणि मग आम्ही 15 ऑगस्टला 26 जानेवारीला ज्यावेळेला प्रभात फेऱ्या निघायच्या, तर तिथे मग शाळामध्ये जायचं आणि शिक्षकांना सांगायचं, विनंती करायचं की आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना आपण सूचना द्या की आपल्या घरामध्ये कसलंही एखादं जुनं पानं कोणतंही. पिस्तूल विक्री करणाऱ्या आंतरराज्य गुन्हेगारास सांगलीत अटक केली असून 3 पिस्तुलांसह 5 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शहरात पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या एका सराईत गुन्हेगारास अटक केली आहे. नवीन गायकवाड असे 37 वर्षीय संशयिताचं नाव असून मध्य प्रदेशमधील माधवागंज येथील तो रहिवासी आहे. गायकवाड हा पिस्तूल विक्रीसाठी सांगली शहरात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार शहरातल्या एसटी स्टँड ते सिव्हिल हॉस्पिटल रोडवरती सापळा लावत सम्राट व्यायाम मंडळानजीक गायकवाडला ताब्यात घेतलं. त्याची झडती घेतली असता 3 देशी बनावटीचे पिस्तूल आणि 5 जिवंत काडतुसे सापडले आहेत. 1.5 लाखांचा मुद्देमाल जप्त करत पोलिसांनी नवीन गायकवाड याला अटक केली आहे. गणेशोत्सव, मोहरम, दुर्गोत्सव या सणांमध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मारेगाव पोलीस स्टेशनच्या वतीने शहरातून पोलिसांनी पथसंचलन केले. यामधून शहरासह तालुक्यात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी येणाऱ्या सर्व उत्सव शांततेत पार पाडण्याचं आवाहन पोलीस प्रशासनाद्वारे करण्यात आले. या सण उत्सवादरम्यान तालुक्यात प्रत्येक गावखेड्यात पोलीस विभागाकडून गस्ती परिस्थितीचा आढावा मारेगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप वडगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक बीट जमदारामार्फत घेण्यात आल्याचं पोलीस विभागाकडून कळवण्यात येतं. तसेच 3 सप्टेंबरला मारेगाव शहरातून पोलीस दलाचे पथसंचलन करून पोलीस विभागाने शांतता राखण्याचं आवाहन केले आहे. गुड्डू मेहतासह नवाज शरीफ, SBN मराठी, मारेगाव. विविध मागण्यांसाठी अहमदनगर नेवासा फाटा येथे झोपडपट्टी धारकांनी रास्ता रोको केला आहे. जिल्हाधिकारी यांनी मुकिंदपूर तालुका नेवासा येथील वाढीव गावठाण विस्तारासाठी राखीव ठेवलेले 4 हेक्टर क्षेत्र कायमस्वरूपी अधिकृत निवासासाठी आणि त्या ठिकाणी शासकीय योजना राबवण्यासाठी ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यासाठी आज दिनांक 3 सप्टेंबर रोजी नगर औरंगाबाद महामार्गावर नेवासा फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. मुकिंदपूर येथील वनविभागाच्या सरकारी जागेवर शेकडो कुटुंब 47 वर्षापासून वास्तव्य करतात. मुकिंदपूर ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या संदर्भात नेवासा तहसीलदार यांना लेखी निवेदन देण्यात आलं आहे. महाविद्यालयीन तरुणीची छेड काढणाऱ्या गुरदुल्याला देहूरोड महिला पोलिसांनी पाठलाग करून चोप दिला आहे. देहूरोड रेल्वे स्थानकावरून कॉलेजला जाणाऱ्या महाविद्यालयीन तरुणींची छेड काढणाऱ्या गरदुल्याला देहूरोड महिला पोलिसांनी पाठलाग करून खाक्या दाखवत चांगला चोप दिल्याची घटना देहूरोड बाजारपेठेत घडली. रेल्वे स्थानक परिसरात महिला तसेच मुलींची छेडछाड रोखण्यासाठी GRP पथक, रेल्वे पोलीस तैनात करण्यात आलेत. मात्र रेल्वे पोलिसांकडून अशा विकृतांवर कुठलीच कारवाई होत नसल्यानं महिला मुलींच्या छेडछाडीच्या घटनेत वाढ झाली आहे. बाळू सदामत या गरदुल्यानं 4 महाविद्यालयीन तरुणींची छेड काढत अश्लील भाषेत त्यांना शिवीगाळ केली. गरदुल्यापासून आपला जीव वाचवत बाजारपेठेत महाविद्यालयीन मुली पळू लागल्या होत्या. बाजारपेठेत गस्त घालणाऱ्या महिला कॉन्स्टेबलांनी हा सर्व प्रकार पाहून तात्काळ पाठलाग करून बाळू सदामत या टवाळखोर गरदुल्याला पकडून चांगला चोप दिलाय. वेळीच पोलिसांची मदत मिळाल्यानं तरुणींनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. सकाळी कॉलेजमधून रेल्वेने आलेल्या मुली आपापल्या घरी जात असताना रेल्वे स्टेशनच्या भागात नेहरू मंगल कार्यालयापर्यंत गर्दीचा इलाका आहे. आता गणपती बसलेले आहेत, गणपती मंडळाची किंवा इतर गर्दी असते, तर ते मुली येताना एक बाळू सदामते 36 वर्षाचा
नशेली आहे थोडासा, तो त्यांचा पाठलाग करत होता, त्यामुळे मुली घाबरून गेल्या होत्या. तर आमच्या तिथं सतर्क असलेले पोलीस आहेत त्या ठिकाणी, महिला पोलीस राठोड आणि आणखी दुसऱ्या 2 महिला कर्मचारी यांनी तात्काळ मुलीला मदत केली. बाजूच्या नागरिकांनी मदत केली आणि त्यांना पाठलाग करत होता, त्यांना छेडत होता, त्याला पकडून आम्ही पोलीस स्टेशनला आणलं. त्याच्यावर आम्ही आता प्रतिबंधक कारवाई करत आहे. मुलींनी तक्रार देण्यास त्यांच्या घरच्यांनी नकार दिला, पण आम्ही त्याच्यावर योग्य ती प्रतिबंधक कारवाई आमच्या पोलिसांच्या तक्रारीवरून करत आहोत. सर, काय सांगाल, आपले जे महिला पोलीस आहेत अशा कर्तृत्ववान महिला पोलिसांचं आपण कौतुक करणार आहोत? हां, बिलकुल अगदी बरोबर. यांचं कौतुक केलं तरच असा संदेश जाईल की सगळ्यांना अशा प्रकारची कामगिरी करायची, दक्ष राहायचं. आपल्या गस्ती दरम्यान आपण दक्ष राहिले पाहिजे. पोलीस कर्मचाऱ्यांना हा एक संदेश गेला तर एक चांगला मेसेज समाजात जाईल. आम्ही सदैव तयार आहोत. आमची टीम लगेच तिथं दाखल झाली होती आणि आजचे माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या टीम योजनेमुळं मदत अतिशय लवकरात लवकर 5 ते 7 मिनिटात कुठेही आम्ही पोहोचू शकतो. की आपण कोणती भीती न बाळगता अशा समाज विघातक शक्ती असेल किंवा असं छेडछाड करणारे दिसले तर कृपया करून आपण नुसतं पाहून दुर्लक्ष करू नका. पोलिसांना कळवा. आपलं कुठेही नाव येणार नाही. आपण फक्त कंट्रोलचा नंबर जरी डायल केला 100 नंबर तरी तात्काळ 5 ते 10 मिनिटात तिथं पोलीस पोहोचेल. पोलीस आपलं काम करेल. आपलं कुठेही तिथं गुन्ह्यात किंवा दाखल होणाऱ्या गुन्ह्यात किंवा कोर्ट कामकाज आपलं नाव येणार नाही, याची ग्वाही आम्ही पोलिसांतर्फे देतो. कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील अवलिया कलाकार विजयकुमार पवार यांनी बल्बमध्ये साकारल्या वेगवेगळ्या प्रकारच्या गणेश मूर्त्या. कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यातील अवलिया कलाकार विजयकुमार पवार वेगवेगळ्या प्रकारच्या गणेश मूर्ती बल्बमध्ये साकारतो आहे. बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी तालुक्यातील होन्नूर गावचे सुपुत्र विजयकुमार बाबूराव पवार यांनी बल्बमध्ये गणपतीच्या पुतळ्यांचे शिल्पकला साकारली. लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये प्रख्यात गणेश चतुर्थीने खास बनवलेल्या बल्बमधील गणेशाची निर्मिती आपण पाहूयात. काँग्रेसच्या महापर्दापाश यात्रेचा दुसरा टप्पा यवतमाळमध्ये दाखल झाला असून बाळू धानोरकर, नाना पटोले आणि वसंत पुरके यांनी राळेगाव येथे सरकारवर सडकून टीका केली आहे. सरकारविरोधात काँग्रेसचा महापर्दापाश यात्रेचा दुसरा टप्पा यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव मतदारसंघात राळेगाव येथे सभा घेऊन सुरुवात झाली. यावेळी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे नेते उपस्थित होते. यावेळी सर्व नेत्यांनी सरकारच्या सर्व योजना फसवी असल्याचं सांगितलं. सरकारने एकही योजना पूर्ण केली नाही म्हणून महापर्दापाश यात्रा काढावी लागली असं वक्तव्य त्यांनी केलं. काँग्रेस पक्षाच्या वतीनं आयोजित महापर्दापाश यात्रा राळेगावला वसंत जुनिंग येथे कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला काँग्रेसचे नाना पटोले, खासदार बाळू धानोरकर, आमदार यशोमती ठाकूर, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष डॉक्टर वाहजात मिर्झा, माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे, संध्याताई सवालाके आदी उपस्थित होते.
कोणाच्या नावानं? शिवशाहीच्या नावानं. दुसरं, फडणवीस साहेबांनी काय केलं? छत्रपती शिवाजी महाराज सन्मान, शेतकरी सन्मान योजना, किती मोठी. कोणाच्या नावानं? छत्रपती शिवाजी महाराजाच्या नावानं. काय शेतकऱ्याचा सन्मान झाला? मला आठवतं की यवतमाळमध्ये गेल्या वर्षी औषधीची फवारणी करत असताना माझा शेतमजूर, माझा शेतकरी त्याला विश्वासात झाली. 3,500 4,000 वसंतराव नाईक मेडिकल कॉलेज यवतमाळमध्ये लोक भरती झाले आणि भरती झाल्यानंतर त्या शेतकऱ्याला साधी मदत सुद्धा सरकारने केली नाही. ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं त्या औषधीमुळे झालं, ते कारण ती औषधी काही कामाची नव्हती. माणसं मारायची होती पण अळी मारायची नव्हती. लाल कोंड अळी जी आपल्याकडे आली होती. भाजपच्या महाजनादेश यात्रा राळेगाव येथे झाली तेव्हा महापुरात सांगली आणि कोल्हापुरात हाहाकार चालू असताना महाजनादेश यात्रा काढली असे पुरके यांनी टोला लगावला. काँग्रेसचा पर्दाफाश यात्रेनिमित्त सर्व काँग्रेस नेत्यांकडून सरकारवर सडकून टीका करण्यात आली आहे. नागपंचमी असताना इकडे नागोबा आले आणि त्यापेक्षा बाळभाऊ तिकडे अख्खा पश्चिम महाराष्ट्र पुरामध्ये डुबलेला आहे. लोक बेचिराग झालेले आहे. हजारो ढोरं वाहून गेलेले आहे. माणसं घरात तळमळत आहे. खायला अन्नाने दशा झालेली आहे. आणि त्या दिवशी मात्र देवेंद्र फडणवीस इकडे भाषण देत आहे. हनुमंत प्लेटो म्हणाला ह्याच माणूस नाही, हे देवेंद्र आणि वरचे नरेंद्र ते इतके संवेदनशील आहे की कोणाला एक काटा जरी रुतला तर त्यांना दुःख झाल्याशिवाय राहत नाही, सगळीकडून त्यांना आशुर आल्याशिवाय राहत नाही. काय झालं मित्र, माझे 40 जवान मारले गेले साहेब, ठाकरे साहेब, हरिभाऊ. 40 जवान तिकडे मारले गेले. त्यांच्या सगळ्यांच्या बॉड्या सगळ्यांची प्रेत इकडे पेटत होते बाळभाऊ. आणि त्या दिवशी आमचे नरेंद्र मोदी कुठे भाषण करत होते? पांढऱ्या कवड्याला. ज्यांच्या बॉड्या पेटत होत्या त्या दिवशी 1 वर्षाचा पोरगा माझ्या बाबाचं शेवटचं चुंबन घेऊन निरोप देत होता, टीव्हीवर दिसत होतं. आणि तरी मात्र नरेंद्र मोदीने भाषण नाही सोडलं. भाजपाचं सरकार म्हणजे लबाडाचं सरकार, भ्रष्टाचाराचं सरकार. हे सरकार जेव्हा स्थापन व्हायचं होतं तेव्हा यांना सगळेजण भ्रष्टाचारी दिसत होते. परंतु आता मात्र भ्रष्टाचार सर्वात जास्त जर झाला असेल तर फक्त भाजपाच्या काळात आणि भाजपाच्या काळात. हे तुम्ही डोळ्यांनी बघितलं. अरे तिकडे झाली नोटबंदी, तिकडे झाले जीएसटी, काय फायदा झाला? नाना भाऊ तुम्ही लाईन. गुड्डू मेहता, SBN मराठी, यवतमाळ. पूरग्रस्तांच्या उदरनिर्वाहाकरिता शासनाने शिरोळ तालुका रोजगार हमीची कामं तात्काळ सुरू करण्याची डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाने मागणी केली आहे. ऑगस्ट 2019 मध्ये शिरोळ तालुक्यात आलेला महापूर हा सरकार पुरस्कृत महापूर आहे. 2005 पेक्षा कमी पाऊस पडून सुद्धा यावर्षी 6 फुटाने पाणी पातळी वाढली. त्यामुळे संपूर्ण तालुकाच पाण्याखाली गेला. पूरग्रस्तांच्या उदरनिर्वाहाकरिता आता शासनाने शिरोळ तालुक्यात रोजगार हमीची कामं तात्काळ सुरू करण्याची मागणी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं करण्यात आली आहे. शिरोळ तहसील कार्यालयाला DPIच्या वतीनं आज निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात असं म्हटलं की अलमट्टी धरणातील विसर्ग, त्याबरोबर कोयना, राधानगरी, चांदोली या धरणाच्या होणाऱ्या विसर्गाची माहिती, जमीन आसमानाचा फरक, तसेच 95% धरण भरून घेतली व पाणी सोडण्यास सुरुवात केल्यामुळे महापुराचा फटका शिरोळ तालुक्याला सहन करावा लागला. यामुळे संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी. महापुरामुळे अनेकांना कामे मिळत नाहीत. त्यामुळे शासनाने रोजगार हमीची कामं तात्काळ सुरू करून शेतमजुरांना व बेरोजगारांना काम द्यावं, त्यांचा उदरनिर्वाह व्हावा याकरिता शासनाने त्वरित योग्य तो निर्णय घ्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. मी सतीश भंडारे, DPI नेते, शिरोळ तालुक्यामधून असं आव्हान करतोय की 2019 ऑगस्टमध्ये ह्या जो महापूर आलेला होता तो महापूर हा नैसर्गिक नसून हा महापूर महाराष्ट्र सरकार भाजपा व कर्नाटक सरकार भाजपा यांनी मिळून संगनमताने हा महापूर आणलेला आहे असा माझा गंभीर आरोप आहे. कारण ज्या अलमट्टी असेल किंवा राधानगरी, चांदोली आणि कोयना धरण असेल त्या धरण क्षेत्रातून जे पाणी विसर्ग होत होतं त्या पाण्याची विसर्गाची संख्या आणि अलमट्टीतून होणारी विसर्गाची संख्या ही जर बघितली तर त्यात भयानक तफावत आहे. आणि आमचा असा आरोप आहे की भारतीय जनता पार्टी ह्या भागामध्ये पाय रोवण्यासाठी आपले जे प्रयत्न करत आहेत ते शिवसेनेच्या खासदाराला, आमदाराला इथं कमीपणा दाखवायचा आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची मदत केलेली आहे या पूरग्रस्तांमध्ये. ती मदत वाखण्याजोगी आहे, आम्ही नावजतोच. पण ही मदत देण्यामागे इतकी कार्यकर्ते सक्रिय झाली कशी हा सुद्धा फार मोठा प्रश्न आहे. कारण
मी जो आरोप केलेला आहे की भाजपा सरकारनं हा जाणूनबुजून पूर आणलेला आहे, त्याला ही पुष्टी आहे की कारण इतर सेवाभावी संस्था आणि भारतीय जनता पार्टीचं सरकार असताना मदत जी पोचत नाही ती मदत भाजपच्या कार्यकर्त्याकडून पोचलेली आहे पूरग्रस्तांना, ह्याच्यामध्ये फार मोठी शंका आहे। आणि आमच्या शिरोळ तालुक्यात जी वाट लावलेली आहे ती भाजपच्या या सरकारने जाणूनबुजून पाणी आणून वाट लावलेली आहे, याची सखोल चौकशी व्हावी आणि चौकशी होण्यासाठी धरणाच्या अधिकाऱ्यांना खात्याने चौकशी करावं, म्हणजे त्यांच्या जे मनात जे आहे आणि त्यांना जे आदेश आलेले आहेत ते सत्य उजेड येईल। तसेच आम्ही BDO साहेबांना जे निवेदन दिलेलं आहे आणि तहसीलदार जे निवेदन दिलेलं आहे ते यासाठी दिलेलं आहे की त्यांनी चौकशी करावी आणि रोजगार हमीच्या योजना जी आहेत ती जी कामे आहेत ती प्रत्येक गावामध्ये चालू करावीत, कारण महापुरामुळे प्रत्येक शेतमजूर कुटुंबांना काम नसल्यामुळं त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, तेव्हा 8 दिवसामध्ये त्यांनी रोजगार हमीची कामे सुरू करावीत, अन्यथा DPI तीव्र आंदोलन छेडेल। मोबाईल चोरल्याच्या संशयातून गडमुडशिंगी येथे धारदार शस्त्राने वार करून युवकाचा खून करण्यात आला आहे। करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी येथे हुडाभाग परिसरात ऋषिकेश अशोक कांबळे हे आई वडील आणि भाऊ सोबत राहत आहेत। याच गल्लीत दिलीप यालापा कांबळे हे पत्नी व मुलांसह राहतात। ऋषिकेश कांबळे याने पंकज कांबळे यांचा मोबाईल चोरल्याचा संशय होता आणि त्यातून सोमवारी रात्री 10च्या दरम्यान मयत ऋषिकेश कांबळे आणि पंकज दिलीप कांबळे यांच्यात वाद झाला। वाद विकोपाला गेला। वादाचं पर्यावसन हाणामारीच झालं। यामध्ये पंकज दिलीप कांबळे याने धारदार शस्त्राने ऋषिकेशवर वार केलेत, तर पद्मजित दिलीप कांबळे यानं हातात दगड आणि विटा डोक्यात घेऊन मारहाण केली। यातील दिलीप कांबळे आणि रोहित मोहन कांबळे यांना वाद सोडवण्यास येणाऱ्या लोकांनी अडवून दगड विटांनी मारहाण केले। यामध्ये ऋषिकेश हा गंभीर जखमी झाला। त्याला तात्काळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं। त्यांनी जखमीस CPR मध्ये दाखल केलं। छातीत आणि पोटात 7 वार झाल्यानं रक्तस्राव मोठ्या प्रमाणात झाला आणि यातच त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे। मिरज बोलवाड ग्रामसभेत मारामारी प्रकरणी सरपंच सुहास पाटील यांच्या विरुद्ध अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बोलवाड ग्रामसभेत सुहास पाटील व सचिन कांबळे गटात जोरदार हाणामारी झाली होती। यावेळी चाकूने हल्ला करून 4 जण जखमी झाले होते। परस्पर विरोधी दोन्ही गटाच्या 19 जणांवर गुन्हे दाखल झालेत। या गुन्ह्यात आज सुहास पाटील यांच्यावर अॅट्रॉसिटीचे वाढीव कलम लावण्यात आले आहेत। सांगली महापालिका DPC फंडातील 7 कोटींच्या कामात घोटाळा असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अशरफ वांकर यांनी केले आहेत। महापालिका DPC फंडातील 7 कोटींच्या कामात घोटाळा झाला असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अशरफ वांकर यांनी केले आहेत। जिल्हा नियोजन समितीमधून मिळणाऱ्या जवळपास 7 कोटी निधींच्या कामाचे 33-34 प्रमाणे टेंडर झाले नाहीत। मर्जीतील काही जणांना खुश करून प्रशासनाकडून उद्योग सुरू असल्याचा आरोप त्यांनी केले आहेत। याचा तातडीने खुलासा केला नाही तर लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असल्याचं वांकर यांनी सांगितले आहे। आजचा अतिशय महत्त्वाचा विषय आहे। महानगरपालिकेमध्ये DPDC म्हणजे जिल्हा नियोजन समितीतून एक ठराविक फंड वळवण्यात आलेला आहे। त्या फंडाच्या अंतर्गत 7 कोटी 80 लाख रुपयाच्या आसपासची कामे होणार आहेत। या DPDCच्या टेंडरमध्ये मोठा घोटाळा या ठिकाणी माननीय आयुक्त यांनी करून ही टेंडर नोटीस त्यांनी काढलेला आहे असा आमचा साफ आरोप आहे। शासनाच्या नियमांची पायमल्ली करून शासनाचे जे आदेश आहेत ते आदेश धाब्यावर बसून आपल्या मर्जीतल्या सदस्यांना खुश करण्यासाठी आणि काही स्टँडिंगमधले सदस्य आहेत त्यांना खुश करण्यासाठी या कामाचे वाटप जे आहे ते चुकीच्या पद्धतीने झालेले आहे। आज सकाळी मी आयुक्तांना लेखी तक्रार दाखल केली आहे निवेदनाद्वारे। जिल्हाधिकारी यांना पण निवेदनाद्वारे लेखी तक्रार दाखल केली आहे। मानधनवाढीसह विविध मागण्यांसाठी आज सांगलीत आशा कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले आहे। आशा गटप्रवर्तक महिला कर्मचाऱ्यांच्या फिक्स मानधनवाढीसह विविध मागण्यांबाबत सरकार पातळीवर निर्णय झाला, मात्र त्याचा अध्यादेश अद्याप काढण्यात आला नाही। त्यामुळे गेल्या काही वर्षापासून आशा गटप्रवर्तक महिलांच्या मागण्या सरकार दरबारी प्रलंबित आहेत। त्यामुळे संतप्त आशा कर्मचाऱ्यांनी आजपासून आंदोलन सुरू केलं। आज सांगली जिल्हा परिषदेसमोर जिल्ह्यातल्या आशा गटप्रवर्तक महिला कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन करत राज्य सरकारने तातडीने मानधनवाढीचा अध्यादेश काढावा अशी मागणी केली आहे। महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक युनियन सांगली जिल्हा आज यांच्या वतीने आज सांगली जिल्हा परिषदेवरती आम्ही फिक्स मानधन
यासाठी आम्ही आज धरणे आंदोलन केलेले आहेत. बरेच वेळा आमची सरकारशी चर्चा झालेली आहे. बरेच वेळा आम्ही फाईल्स अर्थमंत्र्यांच्या समोर ठेवलेल्या आहेत. त्याच्यावरती फाईल्सवरती सह्यासुद्धा झालेल्या आहे, परंतु त्याचा GR निघत नाही आणि तो GR लवकरात लवकर काढण्यात यावा यासाठी आजपासून आम्ही हे आजचे धरणे आंदोलन आम्ही आज करत आहोत. येणाऱ्या काळामध्ये जर त्यांनी आमच्या GR नाही काढला तर आम्ही उद्यापासून बेमुदत संपावरती जाणार आहोत आणि हे चक्री उपोषण आम्ही सुरू ठेवणार आहोत. शिराळा बियाशी येथील पोतदार कुटुंबाने पारंपरिक बैलगाडीत विराजमान झालेला गणपती बाप्पा यांची प्रतिष्ठापना केली आणि सर्व गणेश भक्तांसाठी हे आकर्षण ठरलं आहे. शिराळा तालुक्यातील बिळाशी येथील संजय मधुकर पोतदार यांनी घरगुती गणपती पारंपरिक बैलगाडीत विराजमान झालेला देखावा सादर केला. त्यांच्या देखाव्यामुळे परिसरातील गणेश भक्त पोतदार यांच्या घरी पारंपरिक बैलगाडीत बाप्पा विराजमान झालेला देखावा पाहण्यासाठी गर्दी करू लागलेत. बाप्पा बैलगाडीत विराजमान झाल्याचं पाहून गणेश भक्त पोतदार यांच्या घरी दर्शनासाठी गर्दी करू लागले आहेत. रायगड जिल्ह्यात 1.5 दिवसाच्या गणपतीचे भाविकांनी मुसळधार पावसात भक्तिमय वातावरणात विसर्जन केलं आहे. रायगड जिल्ह्यात आज सर्वत्र 1.5 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन होत आहे. आज सायंकाळी महाड, बिरवाडी, पोलादपूर, खरवली असे विविध ठिकाणी या गणरायाच्या विसर्जनाच्या मिरवणुका जल्लोषात निघाल्या. रायगडमध्ये गणरायाचं आगमन जसं पारंपरिक पद्धतीने डोक्यावर गणेश मूर्ती घेऊन केलं जातं, तसेच आज अनेक ठिकाणी गणरायाची मूर्ती डोक्यावर घेऊनच कोकणातील विसर्जनाच्या मिरवणुका निघाल्या. मात्र पाऊस खूप असल्यामुळे गणपती बाप्पाला पावसात निरोप दिला. रायगडकरांच्या गावच्या वाडी वस्तीवरील सर्व लोक एकत्र येत गणरायाची कोकणच्या पारंपरिक वाद्य असलेल्या ढोलताशांच्या गजरात मिरवणूक निघते. कोकणात दाखल झालेल्या चाकरमान्यासह कोकणी माणसाने गेले 1.5 दिवस हा उत्सव जल्लोषात साजरा केलाय. अजूनही कोकणात घरगुती गणेशोत्सव सुरू आहे. शिराळा चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा सुरू झाला आहे. शिराळा तालुक्यातील चांदोली परिसरात गेल्या 8 दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने चांदोली धरण क्षेत्रात पुन्हा सुरुवात केली. पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणाच्या 2 सांडव्यातून पाण्याचा विसर्ग पुन्हा सुरू करण्यात आलाय. शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये गेले 8 ते 10 दिवस पावसाने चांगलीच उघडीप दिली होती. मात्र गेल्या 2 दिवसापासून या परिसरामध्ये पावसाने पुन्हा सुरुवात केली असून चांदोली धरणात पाण्याची आवक वाढतीये. सध्या धरणात 5456 क्युसेक्सने पाण्याची आवक सुरू असून धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी कालपासून धरणाच्या 2 सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. सध्या धरणाच्या सांडव्यातून वारणा नदी पात्रात 2839 व वीज निर्मिती केंद्रातून 781 क्युसेक्स असे एकूण 3620 क्युसेक्स प्रतिसेकंद पाणी वारणा नदी पात्रात सोडण्यात येतं. त्यामुळे वारणा नदी पात्र तुडुंब भरून वाहते. वारणा नदीचे पाणी पोटमळीत शिरले. परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे गणेश मंडळावर महापुराचं सावट पसरले आहे. याचबरोबर इथे वेळ होते एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर बातम्यांचा ओघ असाच सुरू राहील. तुम्ही पाहत राहा फक्त SBN मराठी. अत्याधुनिक उपचार आणि तपासण्या एकाच छताखाली मिळण्याचं ठिकाण म्हणजे सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. आंतरराष्ट्रीय निकषांनुसार तयार केलेलं आपल्या भागातलं पहिलं हॉस्पिटल म्हणजे सेवा सदन. अद्ययावत मशीन्स, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर्स आणि सर्वांना परवडतील असे माफक दर म्हणजे सेवा सदन. सेवा सदनमध्ये अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी, बायपास शस्त्रक्रिया आणि हृदयाच्या इतर शस्त्रक्रिया, आंतरराष्ट्रीय दर्जाचा अतिदक्षता विभाग, डोळ्याच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, मोतीबिंदू, काचबिंदू शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मेंदूच्या आजारांवरील उपचार, मधुमेह आणि स्थूलता निवारण, जनरल मेडिसिन, डायलिसिस, 2D इको, कलर डॉपलर, CT स्कॅन
पंचकर्म आणि योगोपचार असे विविध उपचार सेवा सदनमध्ये मिळतात. निश्चिंत मन, व्याधिमुक्त जीवन म्हणजे सेवा सदन. This is Navkrishna Valley School, Sangli. Where we lead our children towards an artistic future. Where we carve them into cherished personalities. I will win a Nobel Prize for Chemistry. I want to become a painter. I am the next best footballer. I want to become an IAS officer. I want to join the Indian Army. I want to be the Prime Minister of India. Where we bring out their hidden skills. I want to win an Olympic gold for India. And make them into global achievers. As we march towards the 25th year of glory, we welcome you to Navkrishna Valley School. Enroll today. सूरज फाउंडेशन संचलित नवकृष्णा व्हॅली मराठी माध्यम, इंग्रजी माध्यम, वसतिगृह व ज्युनियर कॉलेज या सर्व वर्गांसाठी प्रवेश सुरू. तरी सर्व इच्छुक विद्यार्थ्यांनी आजच प्रवेश घ्या. संपर्क प्राचार्य नवकृष्णा व्हॅली स्कूल व कॉलेज. मोबाईल नंबर 77 68 00 38 10, 77 68 00 38 12, 77 68 00 38 17. सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका संचलित मिरज हायस्कूल मिरज 156 वर्षाची शैक्षणिक सेवा देणारी शाळा. 14 डिसेंबर 1863 सालापासून यशस्वी घोडदौड. आंतरराष्ट्रीय स्तरावर सांगली जिल्ह्याचे नाव लौकिक करणारी आणि गुणवंत नामवंत विद्यार्थी घडवण्याची परंपरा कायम. 5वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश सुरू. शाळेची खास वैशिष्ट्य: शाळेची भव्य सुसज्ज इमारत, भव्य क्रीडांगण, अद्ययावत प्रयोगशाळा, प्रशस्त संगणक कक्ष, डिजिटल क्लासरूम. NCERT तर्फे नवी दिल्ली स्पर्धेत सलग 3 वर्ष आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक मानकरी भारतातील एकमेव हायस्कूल. सुविधा: मुलांना मोफत गणवेश, स्कूल बॅग, शैक्षणिक साहित्य, मोफत बस सेवा. 9वी व 10वी विद्यार्थ्यांसाठी शासन मान्य व्हॅकेशन कोर्स, ऑटोमोबाईल्स व रिटेल, स्कॉलरशिप, NTS, NMMS परीक्षेसाठी तज्ञ शिक्षकांचे मार्गदर्शन. मुलींच्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण. खास वैशिष्ट्य: शिक्षणासाठी गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक दत्तक सुविधा. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. प्रवेश मर्यादित. संपर्क मुख्याध्यापक शिंदे सर 99 23 43 66 75, दुधाळ सर 77 98 11 76 54. ना पक्ष ना पात, मैशा योजनेचं पाणी येऊ दे आपल्या शिवारात. आता थांबायचं नाही, आपण सर्वांनी एकजुटीने लढायचं आणि पाणी आल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही. काय करू मी? दुरी घेऊ काय करू? युगानुयुगे उभे आहेत
माथ्यावरता तळपता सूर्य तो सखा माय भूमी अशी का रणरणली अरे भेगाळलेल्या जिमनीत पुन्हा का शिवारात बनवली. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज. जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर. सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली, जत. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 9284776065. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आर्य यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली. किंग स्टार ॲक्वासेल अँड सर्व्हिसेस. RO वॉटर प्युरिफायर दुरुस्ती व विक्रीचे विश्वसनीय ठिकाण. दुरुस्ती केवळ 4 तासात तसेच 13 स्टेज RO वॉटर प्युरिफायर फक्त 6,999 रुपयात. पत्ता कच्ची कॉम्प्लेक्स, हिरा हॉटेल चौक, मिरज. संपर्क 89 56 89 01 44. सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा. सांगली मिरज रोड मिरज. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक. आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज. हेडलाईन्स प्रायोजक डॉक्टर रवींद्र आर्य यांचे जत तालुक्यातील एकमेव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केल्या जातील. उमा हॉस्पिटल कॅम्पस जत, जिल्हा सांगली.